विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज आपण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नाहीसा होत चाललेल्या परंतु अजून अस्तित्वात असलेल्या अपेंडिक्सची माहिती थोडक्यात घेऊया. हा मोठ्या आतड्याच्या सिकम या भागासोबत आपल्या हाताच्या बोटासारखा किंवा नळीसारखा दिसणारा अवयव आहे, जो पूर्वीच्या मानवामध्ये अस्तित्वात होता. कारण पूर्वीचा मानव हा कच्चे अन्नमांस खात असे, म्हणून त्याला कॅल्केरियस अन्न पचवण्यासाठी त्या अवयवाची आवश्यकता होती. परंतु जसा अग्नीचा शोध लागला, माणूस अन्न शिजवून खायला लागला, तेव्हा या अवयवाची गरज कमी पडू लागली आणि लॅमार्क्स थिअरी ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स यानुसार तो अवयव निरुपयोगी ठरला. त्यामध्ये इनहेरिटेड जेनेटिक चेंजेस व्हायला लागली आणि तो हळूहळू नष्ट होत चालला. परंतु मित्रांनो, हा अवयव कधी कधी आपल्याला अडसर ठरतो, त्रासदायक ठरतो. याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले, सूज झाली किंवा त्यात पू भरले आणि तो जर फुटला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. याच्या लक्षणामध्ये पोटदुखी हे महत्त्वाचे लक्षण आहे. अचानक जोरात पोटदुखी होते आणि बाकी लक्षणे सर्वसाधारण इतर रोगाप्रमाणेच असतात.